तर कपडा तयार झाल्यानंतर त्याच्या एका बाजूस बटणे लावली जातात तर दुसऱ्या बाजूस बटणे अडकवण्यासाठी जे काच केले जातात त्याला आपण बटन होल असे म्हणतो. आता बटन होल ही गारमेंट तयार झाल्यानंतरची लास्ट स्टेप आहे. तर बटन होल तयार करत असताना लेडीज गारमेंटमध्ये उजव्या हाताला बटन होल तयार केले जातात तर जेंट्स गारमेंटमध्ये डाव्या हाताला बटन होल तयार केले जातात. बटन होल हे फेसिंग किंवा प्लॅकेट जवळ तयार केले जातात. अशा पद्धतीने बटन होल करतात की जे पुढच्या बाजूस जी बाजू समोरच्या बाजूस येईल त्या भागास बटन होल तयार करतात. बटन होल तयार करत असताना त्याचे 2 आडवे किंवा उभे हे बार तयार केले जातात आणि त्याच्या दोनही टोकांना फिनिश केले जाते. बटन होल हे वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जातात व त्यानुसार त्याला वेगवेगळी नावे दिली जातात. बटन होल तयार करत असताना काही वेळेस त्याच्या समोरच्या टोकाला एक होल केले जाते आणि त्यावर बटन होल स्टिच घातला जातो. त्या बटन होलला की होल बटन होल असे म्हणतात. कोट काच किंवा की होल बटन होल असे त्याला म्हटले जाते. बटन होल वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतात. त्यात बाउंड बटन होल हे मशीनच्या साह्याने तयार केले जाते. इतर जे बटन होल्स आहेत ते कपड्याच्या किनारीवर बटन होल स्टिच घालून फिनिश केले जातात. परंतु बाउंड बटन होल हे कपड्याची पट्टी जी त्याच कपडा म्हणजे ज्या कपड्यापासून गारमेंट तयार केलं आहे त्याच कपड्याची पट्टी घेऊन ती बटन होल ज्या ठिकाणी कापलेला आहे त्या ठिकाणी लावून ती फिनिश केली जाते. त्याच्या आतील बाजूला हिअरिंग बोन स्टिच घातला जातो व आतील बाजूस वरील दोनही बाजूस कपड्यापासून बोन तयार केले जातात म्हणून याला बाउंड बटन होल असे म्हणतात. लेडीज कोटमध्ये याचा वापर केला जातो. या पद्धतीने हे बटन होल तयार होते. त्यानंतर आहे वर्क बटन होल हे हाताच्या साह्याने किंवा मशीनच्या साह्याने तयार केले जाते. मशीनच्या साह्याने जे बटन होल तयार केले जाते ते या पद्धतीने दिसते. दोन्ही बाजूला ते पॅक होते आणि दोन बार तिथे समोर असे येतात. आणि वर्क बटन होल जे हाताच्या साह्याने तयार केले जाते ते बटन होल मजबूत असते. त्याच्या किनारीवर हाताच्या साह्याने बटन होल स्टिच घातला जातो आणि ते बटन होल फिनिश केले जाते. ते तयार झाल्यानंतर या पद्धतीने दिसते. त्यानंतर आहे कॉर्डेड बटन होल म्हणजे ज्या बटन होलच्या किनारीवर जिम्स नावाचा एक धागा जोडला जातो. तो धागा ओव्हरकास्टिंग स्टिचच्या साह्याने किनारीवर जोडला जातो आणि नंतर त्यावर बटन होल स्टिच घालून अशा पद्धतीने फिनिश केला जातो. यालाच आपण कोट काज असंही म्हणतो. हे काज कोटावर केले जातात. त्याचप्रमाणे कॉर्डेड बटन होल हे कपड्याच्या साह्याने देखील तयार केले जाते. कपड्याच्या 2 पट्ट्यांच्या मध्ये आतील बाजूस कॉर्ड घातली जाते आणि त्याच्या जवळून शिलाई मारून ते बटन होल फिनिश केले जाते. त्यानंतर आहे डायमेन्शन ऑफ बटन होल म्हणजे आपण जे बटन होल तयार करणार आहे त्याची रुंदी किंवा लांबी किती असली पाहिजे यासाठी त्या बटन होलचं डायमेन्शन कॅल्क्युलेट केले जाते. त्यात डायमीटर बटनाचं डायमीटर आणि त्याची उंची यावरून ते डायमेन्शन तयार केले जाते जेणेकरून बटन होलमध्ये काज सहज म्हणजे बटन जे आहे ते सहजरित्या घालता येईल. त्यानंतर बार आणि फनच्या आधारावर बटन होलचे वेगवेगळे 3 प्रकार आहेत. त्यात 1 बार किंवा 1 फन त्यालाच आपण स्टँडर्ड बटन होल असे म्हणतो. त्यामध्ये हे 2 बार असतात आणि दोन्ही टोकाला फन तयार केलेले असते. म्हणजे आपण एका बाजूस फन असतात दुसऱ्या बाजूला टाकी घातलेली असते आणि ते पॅक केलेले असते. तर आपण स्टँडर्ड बटन होल असेही म्हणतो. त्यानंतर आहे 2 बार. हे जास्त करून मशीनच्या साह्याने तयार केले जाते. दोन्ही बाजूला बार आणि शेवटच्या बाजूला टाकी म्हणजे टाके फिट केलेले असतात. त्यानंतर आहे 2 फन बटन होल
आता टू फ्रंट बटन होल म्हणजे दोन्ही बाजूला गोलाकार भाग तिथे तयार झालेला आहे. फिटिंगचे जे लेडीज गारमेंट असतात त्या ठिकाणी या बटन होलचा वापर केला जातो. बटन होल लेडीज गारमेंटमध्ये उजव्या बाजूला केले जातात, तर जेंट्स गारमेंटमध्ये डाव्या बाजूला केले जातात. लेडीज गारमेंटमध्ये जर बॅक ओपनिंग असेल तर बटन होल हे लेफ्ट साइडला केले जातात. त्याचप्रमाणे जर कपडे फिटिंगचे असतील तर आडवे काच केले जातात आणि जर कपडे लूज असतील तर त्यामध्ये उभे काच केले जातात. म्हणजेच लूज गारमेंटमध्ये व्हर्टिकल बटन होल केले जातात, तर टाईट गारमेंटमध्ये हॉरिझॉन्टल बटन होल केले जातात.